गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक आफ्टर लॉंग टाईम. तर मित्रांनो, आपण आज द रिच डॅड पुअर डॅडचा पुढचा चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत. या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती पैसा मिळवता याच्यापेक्षा तुम्ही तो किती सांभाळून ठेवता आणि किती पिढ्यापर्यंत ते सांभाळून ठेवता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय, आज माणसाकडे पैसा येतोय, पण त्याला टिकवून ठेवण्याची क्षमता माणसाकडे नाही आहे. आणि त्यासाठीच लेखक म्हणतात की तुम्ही पैसा जितका कमवता त्याच्यापेक्षा तुम्ही किती सेव्ह करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर एखादा व्यक्ती महिन्याला 1,00,000 रुपये कमवत असेल आणि त्याच्याकडे झिरो सेविंग असेल, तर त्याच्यापेक्षा एखादा व्यक्ती जर 30,000 कमवत असेल आणि त्याची 5,000 जर सेविंग असेल, तर जो 30,000 कमवणारा व्यक्ती आहे तो नक्कीच जो 1,00,000 कमवणार आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत लवकरच होऊन जाईल. कारण सेविंग्स तुम्हाला फ्रीडम देते असं लेखक म्हणतात. तर लेखकाचे जे 2 डॅड होते त्यापेक्षा उच्च शक्ती डॅड म्हणायचे, तू शिक, तू भरपूर पुस्तकं वाच हे म्हणायचे. पण जे श्रीमंत डॅड होते ते म्हणायचे, तू अर्थसाक्षरतेवरती भर दे. तुम्ही जेवढं साक्षर असाल तेवढं तुम्ही श्रीमंत व्हाल, असं श्रीमंत डॅड म्हणायचे. तर मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमचा पाया खूप लवकर सुरुवात करावा लागेल. कारण तुम्हाला माहितीच असेल की लॉटरी लागलेल्या व्यक्तीकडे तो पैसा सांभाळून ठेवण्याची ऐपत नसते किंवा ती क्षमता त्याच्याकडे नसते. त्यामुळे तो पुढच्या 2 वर्षात परत रस्त्यावरती जिथं आहे तिथं येऊन ठेवतो. तर लेखक म्हणतात की तुम्ही पैसा सांभाळून ठेवण्यासाठी शिका. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात आणि गरीब लोक लायबिलिटी म्हणजे खर्च. जे गरीब लोक आहेत, गरीब लोकांची आता माझ्या ऑडियन्सपैकी किती जणांनी एक्सपिरियन्स केलं माहिती नाही आहे, पण तुम्ही गरीब लोकांच्या ह्याच्यातून एक वाक्य कंटिन्यू येते, पैसा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. हा तुम्हाला उजवा दिसत असेल, पण मी प्रत्यक्ष डावा दाखवतोय. तर मित्रांनो, पैसा हा डाव्या हाताचा मळ नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, बरोबर. एक सर्टन काळापर्यंत तुम्ही ज्यावेळेस त्याच्यावरती मेहनत घेता त्याच्यानंतरच तो पैसा ॲटोमॅटिक वाढतो असं लेखक म्हणतात. तर श्रीमंत लोक काय करतात, मालमत्ता मिळवतात. उदाहरणार्थ, मालमत्ता म्हणजे काय, बॉन्ड्स, सरकारी बॉन्ड्स झाले किंवा मोठ्या मोठ्या कंपनीचे स्टेक होल्डर्स झाले किंवा मोक्याच्या जी एरिया आहे त्याच्यामध्ये तुमचे प्लॉट्स असो किंवा शेती असो, तर याच्यामध्ये श्रीमंत लोक आपला पैसा हे करत असतात. पण गरीब लोकांची एक खासियत मी तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे दीड दमडीची ऐपत नसते, पण त्यांची जे बोलणं आणि त्यांचे जे वागणं राहतं ते खूप काय म्हणतात त्याला, हिमालयावरती जाऊन त्यांचं बोलणं राहतं. तर मित्रांनो, श्रीमंत लोक या मालमत्तेवरती आपला पैसा खर्च करत असतात. श्रीमंत डॅड म्हणायचे की लोकांना हेच माहिती नाही, मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजत नाही आहे. तर मित्रांनो, आपण गफलत करतोय की मालमत्ता काय आहे आणि कर्ज काय आहे. एखादा व्यक्ती पर्सनल लोन घेऊन जर त्याच्या काय म्हणता येईल त्याला, लग्नावरती किंवा एखाद्या ट्रिपवरती जर उडत असेल तर नक्कीच ते कर्ज आहे. आणि जर तुम्ही असं समजत असाल की मी एखादा व्याजाने प्लॉट घेतोय किंवा हप्त्याने फ्लॅट घेतोय किंवा हे घेतोय, हे तुमची मालमत्ता नाही आहे मित्रांनो. कारण तुम्ही याच्यातला मी पण एक उदाहरण आहे. मी 2017-18ला एक मालमत्ता घेतली होती, पण ती कशी घेतली होती, कर्ज काढून. कर्ज म्हणजे पर्सनल लोन काढून. तर मित्रांनो, माझी त्यावेळेची थिंकिंग होती, मला वाटायचं की मी ती मालमत्ता मिळवतोय, पण नाही आहे मित्रांनो. त्या मालमत्तेचं तुम्ही जे
कर्ज चुकवत आहे ते त्याच्यापेक्षा 2 पट किंवा 2.5 पट त्याची व्हॅल्यू मी स्वतः चुकवलेली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये गफलत करू नका की तुम्ही जो हप्त्यावरती फ्लॅट घेताय तो तुमची मालमत्ता नाही आहे, ते तुम्ही लायबिलिटी हे करताय, तो फ्लॅट आहे बँकेचा. तर मित्रांनो, याच्यामध्ये गफलत करू नका आणि कर्ज आणि मालमत्ता याच्यातला फरक ओळखायला शिका, असं लेखक म्हणतात. श्रीमंत डॅड नेहमी किस या या संकल्पनेवरती ते काम करायचे. ते म्हणायचे किस इन द सेन्स कीप इट सिम्पल अँड स्टुपिड. म्हणजे लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की आजकाल पैसा, जर तुमच्याकडे काही पैसा आला तर लोकांना मी कसं दाखवू किंवा मी कसं श्रीमंत दिसू याच्यावरती पैसा खर्च करतात. असं श्रीमंत डॅड म्हणतात की तुम्ही श्रीमंत दिसण्यावरती पैसा खर्च करू नका, तुम्ही श्रीमंत व्हा आणि लोकांना दाखवण्याची गरज नाही आहे. तुम्ही श्रीमंत आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, बस. लोकांना ह्या गोष्टी तुम्ही अजिबात त्याचं भांडवल करू नका किंवा लोकांचा धिंडोरा पिटू नका. आपल्या मराठी भाषेत त्याला म्हणतो आपण धिंडोरा पिटू नका मित्रांनो. आपण नेहमी साक्षरता या गोष्टीवरतीच बोलत आलेलो आहे, असं श्रीमंत डॅड म्हणतात. ते म्हणतात की, आणि मित्रांनो, हे आजही खरं आहे आपल्या इंडियाच्या बाबतीत. आजही खरं आहे की तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये फायनान्शियल एज्युकेशन दिलं जात नाही. तुम्ही कुठली मोठी शाळा घ्या किंवा प्रायव्हेट घ्या किंवा कुठलंही घ्या, कारण तुमचा जो क्युरिक्युलम आहे तो त्याप्रमाणे सेट झालेलाच नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मुलांना इंटेन्शनली तुम्हाला अर्थसाक्षर करावं लागेल, असं लेखक म्हणतात. आणि हे माझं पण पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही तुमच्या मुलाला अर्थसाक्षर बनवा. मी तर म्हणतो एखाद्या वेळेस त्याचा एखादा ग्रेड जर एच्या जागी बी येत असेल तर काही हरकत नाही आहे, पण त्याला अर्थसाक्षर नक्की करा, कारण ते पुढे जाऊन त्याच्या जीवनामध्ये उपयोगात येणार आहे. तर मित्रांनो, लेखकाने मालमत्तेचा रखाना आणि कॅश फ्लो याचे 2 चार्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतोय. 2 बॉक्स उत्पन्न, त्याच्यामध्ये मालमत्ता आणि खर्च आणि देणी. जर तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे, जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर तुमच्या खिशात जर पैसा आणत नसेल तर मित्रांनो, ती लायबिलिटी आहे, ती मालमत्ता नाही आहे. ठीक आहे. कुठलंही खर्च किंवा कुठलाही तुम्ही जो एक्सपेन्स करताय, जर तुमच्या खिशामध्ये जर पैसा आणत नसेल, उदाहरणार्थ मी आज एक प्लॉट घेतलो आहे आणि त्याची किंमत जर वाढतच नसेल किंवा त्या एरियामध्ये जर त्याची किंमत वाढतच नसेल, तर मित्रांनो, ती एका सर्टन पिरियडपर्यंत तुमच्यावरती ती लायबिलिटी असेल. ठीक आहे. आणि जे श्रीमंताचा कॅश फ्लो कसा राहतो, उत्पन्न येतात, ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यातून परत उत्पन्न निर्माण होतं. आणि गरीब जे आहेत, गरीब माइंडसेट, गरीब म्हणजे असं म्हणू नका, म्हणजे गरीब म्हणजे असं नाही की त्याच्याकडे आज थोडं कमी आहे किंवा त्याच्याकडे आज एक साधी गाडी आहे, तो गरीब नाही आहे मित्रांनो. फ्युचरसाठी त्यांनी काय त्याची प्लॅनिंग केलेली आहे त्याच्यावरून गरीब आणि श्रीमंत या गोष्टी डिफरन्शिएट होतात. गरीब लोकांचा कॅश फ्लो कसा असतो, उत्पन्न येतो, कर्जाचा व्याज जातो, त्याच्यानंतर त्याचे खर्च, लायबिलिटी हे येऊन परत त्याच्यावरून कर्ज निर्माण होतं. असा हा कॅश फ्लो गरिबांचा असतो, असं लेखक म्हणतात. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, आजच्या चॅप्टरमधलं शेवटचं वाक्य तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही मालमत्ता घेण्यावरती फोकस करा.
कर्ज, लायबिलिटी याच्यावरती पैसा खर्च करू नका. भेटूया पुन्हा उद्या. धन्यवाद.